विचारणं. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण त्याला एक प्रकारचं बेनिफिट देतो, जसं तुम्हाला बेनिफिट मिळालेलं आहे, जे सर्व समाजाने मिळून ठरवून दिलेलं आहे की व्यक्ती जर डिसेबल आहे तर बेनिफिट मिळायला हवं, तर मग जेव्हा अकाउंटेबिलिटी आणि आन्सरेबल असण्याचा प्रश्न येतो तेव्हा मग वैद्यकीय तपासण्यांना गैरहजर राहिले गेले नाहीत असा जो आरोप आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचे सर्टिफिकेट्स दिले असा आरोप आहे, याबद्दल काय सांगाल? आणि बनावट कागदपत्र दिली हा आरोप आहे त्याबद्दल. आता लास्ट जे तुम्ही बोलला त्याबद्दल मी पहिलं बोलते. बनावट सर्टिफिकेट किंवा फेक सर्टिफिकेट्स मी दिले असा कुठेही आरोप नाहीये. तुम्ही जर FIR वाचली UPSCची तर त्यांनी कुठेही म्हटलेलं नाहीये की मी फेक किंवा बनावट किंवा फॅब्रिकेटेड सर्टिफिकेट सबमिट केलं. ना DOPTने म्हटलंय ना UPSCने म्हटलंय. त्याच्यामुळे हा जो काय इन जनरल पब्लिकमधून आरोप आलेला आहे असा कुठेही ऑफिशियली माझ्यावरती आरोप नाहीये. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं दुर्दैवाने की मीडियाने पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलेलं नाही. कारण जर तुम्ही पूर्ण माहिती घेतली असती, तुम्ही म्हणजे मीडियाने इन जनरल, तर तुम्हाला हे लक्षात आलं असतं की एम्स आणि सफदरजंगच्या मोर दॅन 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला 1 महिना तपासल्यानंतर 47% डिसेबिलिटीचं मला सर्टिफाय केलेलं आहे. बरं, मी 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तिन्ही वेळेस माझी तपासणी झाली आणि 2019 पासून मला एम्स आणि सफदरजंगनी हे सर्टिफाय केलेलं. जर तुम्ही एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सनी सर्टिफाय करून सगळं करून पूर्ण प्रोसेस फॉलो करून जर असे आरोप येत असतील तर त्याला काहीच अंत नाहीये. मी कुठपर्यंत स्वतःला प्रूव्ह करणार की असं नाहीये असं नाहीये, कारण मी एका लेवलपर्यंत प्रूव्ह करू शकते. त्याच्यानंतर जर स्पेक्युलेशन्स आणि ॲलिगेशन्स तरीही होणार असेल तर मी काय कुठलाच व्यक्ती त्याला पूर्ण पडणार नाही. त्याच्यामुळे हे जे ॲलिगेशन्स आहेत एकदम चुकीचे आहेत. मी सगळे मेडिकल एक्झामिनेशन्स अटेंड केलेले आहेत. 2022 मध्ये जेव्हा माझं IAS मध्ये सिलेक्शन झालंय तेव्हा मी एम्स सफदरजंग दोन्हीकडे माझं चेकअप झालेलं आहे. इट लास्टेड फॉर मोर दॅन अ मंथ. मोर दॅन 12 to 15 डॉक्टर्सचा पॅनल आहे अँड दॅट वॉज नॉट अ पॅनल विच वॉज चोजन बाय मी. UPSC आणि DOPTने तो पॅनल अपॉइंट केले होते आणि त्यांनी मला मल्टिपल डिसेबिलिटीज ऑफ 47% असं त्यांनी मला सर्टिफाय केलेलं आहे. त्यामुळे मी गेले नाही वगैरे हे सगळे आरोप खोटे. नाही, पण एकदा तुम्ही काही बदला किंवा काही म्हणजे वेळ बदलून द्या किंवा आता एक्झामिनेशन करू नका, मेडिकल एक्झामिनेशन असं काही म्हटलं होतं? ऍक्च्युली काय झालं होतं, 2021 मध्ये माझं जेव्हा मेडिकल एक्झामिनेशन सुरू होतं तेव्हा 2022ची मेन्सची एक्झाम सुरू होणार होती 2 दिवसामध्ये. तेव्हा मी UPSCला आणि DOPTला रिक्वेस्ट केलं होतं की मला एक्झामिनेशन कंप्लीट करू द्या आणि ती झाली की मी लगेच येऊन पुन्हा माझी एक्झामिनेशन कंप्लीट करते. तेव्हा ऑलरेडी माझी 15 दिवसाची एक्झामिनेशन कंप्लीट झाली होती. ऑलरेडी मी सफदरजंगची एक्झामिनेशन कंप्लीट केली होती आणि एम्समध्ये माझं 15 दिवसाचं मेडिकल कंप्लीट झालं होतं. बट अनफॉर्च्युनेटली त्याच वेळेस 2022ची मेन झाली. कारण PHचं जे मेडिकल असतं ते जनरल मेडिकल सोबत होत नाही. PHचं मेडिकलचे शेड्यूल्स वेगळे असतात. आणि जेव्हा माझं मेडिकल शेड्यूल झालं तेव्हा मेन्सची एक्झामिनेशन आली होती माझी. आणि मला आय हॅड टेकन ॲट दॅट टाइम म्हणजे असं ग्रांटेड घेतलं म्हणा की जर UPSCचीच एक्झामिनेशन आहे आणि ऑलरेडी माझं मेडिकल पण UPSCच्या एक्झामिनेशनसाठी चाललंय तर असं होणार नाही की मी एक्झामिनेशनला गेले तर इकडे काही प्रॉब्लेम होईल. सो UPSCच्या एक्झामच्या वेळेस, मेन्सच्या एक्झामच्या वेळेस मी UPSCला कळवलं होतं. पण हे जे तुम्ही बोलताय हे 2021च्या अटेम्प्टबद्दल आहे. त्यावेळेस म्हणजे माझं सिलेक्शन जे आहे ते 2022चं झालेलं. त्याच्यामुळे त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. पण आपण मूळ मुद्द्यावर